नमस्कार. विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण वरणबट्टी व्हेज थाली बघूया. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी अगदी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये ही वरणबट्टी व्हेज थाली दाखवणार आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. वाटीमध्ये आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा अख्खे धणे आणि 1 चमचा ओवा. आपण आता हे साहित्य एका लाकडाच्या कुटणीमध्ये आपण असं जाडभरडं कुटून घेऊया. बारीक नाही करायचं, थोडं जाडभरडं ठेवायचं म्हणजे बट्टीमध्ये खाताना छान त्याची चव लागते. अगदी आपण या पद्धतीने असं जाडभरडं ठेवूया. आता आपण बट्टीची तयारी करूया. परातीमध्ये मी 1 मोठे भांडे गव्हाचे पीठ घेतले. तुम्ही तुमच्या मापानुसार पीठ घेऊ शकतात. आता आपण परातीत ते टाकूया. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ, पूड तयार केलेली ती आता आपण कणकेमध्ये टाकूया. त्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर हळद घालूया आणि मी अर्धी वाटी रवा घेतलाय तोही पिठामध्ये टाकूया आणि 1 चमचा तेल घातल्याने बट्टीला छान असा मऊपणा येईल आणि रवा घातल्याने बट्टी अशी रवेदार बनेल. आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी टाकून आपण आता कणिक मळून घेऊया. चपातीला मळतो त्यापेक्षा थोडी घट्ट ठेवायची म्हणजे बट्टी छान अशी घडवली जाते. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन आहात त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. बट्टी ही खानदेशामध्ये अगदी छान बनवली जाते आणि आपण त्याचा असा छान गोळा तयार करून घेऊया. अगदी या पद्धतीत आणि त्यावर आपण एक भांडं ठेवून घेऊया. अर्धा तासासाठी त्याला आपण मुरवत ठेवूया जेणेकरून त्याचा रवा छान फुलून येईल. कुकरमध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ ही मी स्वच्छ धुवून घेतली. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया बोट बुडेल इथपर्यंत आणि चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग आणि त्यात अर्धा चमचा आपण तेल घालून घेऊया आणि कुकर लावून आपण त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरचं झाकण उघडून आपली डाळ अगदी छान मऊसूत शिजली. आता आपण रवीने तिला छान अशी घुटून घेऊया आणि त्यामध्ये आपण पाणी घालूया. बट्टीलाही वरण पातळ केलं जातं म्हणून मी वरण हे पातळच ठेवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. या पद्धतीने मी असं वरण छान असं घोटून घेतलं, पातळच ठेवलंय. आता आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ घालूया. आता आपण वरणाला तडका देऊन घेऊया. भांड्यामध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि हिंग, 10-12 हिरवी मिरचीचे तुकडे आणि त्यानंतर आपण कढीपत्ता घालूया आणि छान आपण वरणाला तडका देऊन घेऊया आणि थोडी कोथिंबीरही घालूया. सर्व असं मिक्स करून आपण आता ते फोडणी ही वरणामध्ये टाकूया. मी वरणाला अगदी साधी फोडणी घातली आहे आणि त्यानंतर छान असं सर्व मिक्स करूया. आपलं वरण आता तयार झालं आहे. कुकरमध्ये मी 1 मोठी वाटी तांदूळ ते स्वच्छ धुवून घेतले आणि बोट बुडेल इथपर्यंत मी पाणी घातले. चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साजूक तूप आणि चमच्याने मिक्स करून आपण त्याचं झाकण लावून घेऊया आणि त्याच्याही 2 शिट्ट्या आपण काढून घेऊ. आता भातही तयार झाला. आता आपण बट्टीची तयारी करूया. त्यामध्ये थोडं तेल घालून
कणिक आपण छान अशी मळून घेऊ। मुरल्याने रवा छान असा फुलून येतो आणि बट्टी छान अशी चव लागते। आता आपण त्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। अगदी या पद्धतीत सर्व गोळे मी तयार करून घेतले। आता आपण पोळपाटवर एक गोळा घेऊया आणि त्याला थोडे असं तेल लावून छान त्याला आपण पोळीसारखं लाटूया। पोळीसारखे लाटल्याने छान आपल्या बट्टीला लेयर येतात। गोळे तयार करून ही बट्टी बनवली जाते, पण या पद्धतीने बनवली की बट्टीला छान अशी लेयर येते। आता आपण त्याला तेल लावूया। तेल लावल्याने छान अशी खमंग बट्टी तयार होते आणि या पद्धतीने आपण बट्टी घडूया। बट्टीच्या पिठामध्ये मी खाण्याचा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि तेलही अगदी कमी प्रमाणात आहे। मी या पद्धतीने घडवली बट्टी। आता आपण दुसरी बट्टी तयार करून घेऊया। हे बघा, झाली आपली तयार बट्टी। सर्व बट्ट्या मी तयार करून घेतल्या। मी एअर फ्रायमध्ये बट्टी बनवत आहे। आता आपण त्या जाळीला थोडे तेल लावून घेऊया, जेणेकरून ते असे खाली चिपकणार नाही, लटकणार नाहीत। आणि आपण आता त्यामध्ये हळूहळू एक बट्टी सर्व बाजूने असं ठेवूया। थोडी मोकळी ठेवायची म्हणजे बट्टी छान अशी फुलून येईल, अगदी अशी। आता आपण जाळी लावून देऊया हळूवारपणे आणि त्यानंतर आपण 180 डिग्रीवर 25 मिनिटासाठी बट्टी ही बेक करून घेऊया। एअर फ्रायमध्ये बट्ट्या अगदी छान होतात आणि आपण जशा हारीवरच्या करतो त्या पद्धतीने बट्टी छान शेकली जाते आणि कडकही छान होते आणि आतून अगदी छान मऊ बनते। आता आपण ऑफ करून मध्ये बघून घेऊया आणि त्याला आपण थोडे वरून साजूक तूप लावूया। छान अशी खमंग तयार होईल बट्टी। झाली आपली बट्टी तयार। आता जाळी ओपन करूया। अगदी छान आपली बट्टी तयार झाली। अगदी गोल्डन कलर आला त्याला, जशी हारीवरची असते त्या पद्धतीने। आपण मस्त त्यामध्ये आता साजूक तूप टाकूया। अगदी कमीत कमी तेलामध्ये, कमीत कमी तुपामध्ये मी छान अशी हारीवरची पद्धतीने तुम्हाला बट्टी बनवून दाखवली। अगदी आतून मऊ आणि बाहेरून अगदी कडक या पद्धतीने। वाव, किती छान बट्टी तयार झाली। आता मी तुम्हाला दुसरीही तोडून दाखवते। न वाफवता आपली बट्टी 2 in 1 तयार झाली आहे। आतून अगदी छान शिजली आहे। आता आपण भाजीची तयारी करूया। मी कारले घेतले 1/2 किलो, त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले आणि आपण त्याला मधून अशी चीर पाडून घेऊया। आपल्याला अख्खे कारले बनवायचे आहेत आणि त्यामध्ये आपण मीठ थोडे थोडे करून बोटाने असे लावून घेऊया। असे या पद्धतीने सर्व कारल्यांना मीठ लावून मी कुकरमध्ये सर्व कारले ठेवून देते। सर्व बाजूने आपण कारले ठेवून देऊया आणि त्यामध्ये मी
अर्धा कप पाणी घालत आहे. कुकरचं झाकण लावून त्याची एक शिट्टी काढून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून कारले अगदी छान मऊ शिजतील आणि आपले झटपट तयार होतील. आता आपण कारल्याचा मसाला तयार करूया. मी 2 चमचे दाण्याचं कूट घेतलं आहे आणि 2 चमचे मी खोबऱ्याचं कीस घेतलं आहे. त्यानंतर 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीपुरते मीठ आणि 1 चमचा मी गूळ पावडर घालते. कारल्याच्या मसाल्याला छान चव येईल आणि आपण त्यामध्ये आता मूठभर कोथिंबीर घालूया. चिंच ही मी 5 मिनिटांसाठी भिजायला ठेवली होती. त्याचं आपण आता वरचं कव्हर हे काढून घेऊया आणि चिंचेचं पाणी तेही आपण घालूया. गोड आंबट चव छान अशी आपली कारल्याला येईल. आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घालूया. सर्व मसाला आपण हाताने छान असा मिक्स करून एकजीव करून घेऊया. 1 चमचा ठेचलेला लसूण टाकायची मी विसरली होती आणि तेही मसाल्यामध्ये आपण एकजीव करूया. झाला आपला कारल्याचा मसाला तयार. आता आपण कुकर उघडून आपण आता कारले बघूया. कारले छान शिजले आहेत आणि पाणी अजिबात राहिलं नाही. तुम्ही न शिजवताही बनवू शकतात. आता आपण मसाला हा कारल्यामध्ये भरूया. अगदी या पद्धतीने कारले अगदी छान मऊ होतात आणि पॅनमध्ये अगदी मोजून 5 मिनिटात बनवले जातात. हे बघा, या पद्धतीने मी कारलं भरून घेतलं. आता दुसरे कारले तेही भरून दाखवते. अगदी झटपट तयार होतात कारले या पद्धतीने केले तर, आणि खायला पण खूपच छान असे मऊ लागतात. आता तेही दुसरं भरून घेतलं मी. पॅनवर मी सर्व कारले आता ठेवून देते. सर्व कारले ठेवल्यानंतर आपण त्यामध्ये आता वरून तेल घालून घेऊया. तेलाने कारले अगदी छान फ्राय होतील आणि आपण चिमट्याने त्याला असं पलट करून घेऊया एक बाजू. सर्व मी पलट करून घेतले. पुन्हा आपण तिसरी बाजू पलट करूया. सर्व हळूवारपणे पलट करूया. सर्व मी तिसरी बाजू पलट करून घेतली. आता आपण चौथी बाजूही पलट करूया. या पद्धतीने बघा किती छान आपले कारले तयार झाली आहे. अगदी झटपट होतात आणि तेलही कमी लागतं आणि शिजून पण छान जातात. ते बनवायला पॅनमध्ये अगदी झटपट होतात. हे बघा किती छान तयार झाले. अगदी मस्त. आता आपण दुसरी भाजी भेंडीची तयार करून घेऊया. कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 10-12 हिरवी मिरचीचे तुकडे, 1 चमचा ठेचलेला लसूण आणि मी 1/2 किलो भेंडी घेतली. तिला स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि गोलाकारामध्ये तिला कापून कढईमध्ये मी टाकली. तेलामध्ये छान तिला भेंडीला परतून घेऊया. अगदी झटपट होते भेंडी तयार. आणि आपण चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालूया आणि पुन्हा तिला मिक्स करूया. त्यामध्ये आपण आता चिमूटभर हळद घालूया, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा मी सब्जी मसाला घालते. तुम्ही तुमचा आवडीचा मसाला घालू शकता. त्यामध्ये मॅगी मसालाही आपण टाकू शकतो. आणि वरून
मूठभर कोथिंबीर आणि तिलाही छान आपण भेंडीमध्ये मिक्स करूया. झाली अगदी झटपट आपली भेंडी तयार, मोजून 5 मिनिटात. आता आपण ताट तयार करूया. माझी यूट्यूब फॅमिली मला खूप सपोर्ट करत आहात आणि यापुढेही करत राहतील. माझे थोड्या दिवसांनी 1000 सबस्क्रायबर होणार आहेत आणि वॉच टाईम पण माझी यूट्यूब फॅमिली पूर्ण करणार आहेत. धन्यवाद. असेच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू. चला, आपलं ताट अगदी रेडी तयार होतं आहे. आता आपण भातावर वरण टाकून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये साजूक तूप. स्वीटमध्ये आपण आम्रखंड ठेवूया. त्यानंतर आपण वाटीमध्ये वरण आणि त्यात साजूक तूप. झाली आपली वरणबट्टी व्हेज थाली तयार. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? नवीन असाल तर त्यांनी लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा. धन्यवाद.